नमस्कार. नवीशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण अगदी घरातल्या साहित्यामध्ये कमी वेळात आणि अतिशय चवदार अशी काळ्या मसाल्यामध्ये भरलेली सिमला मिर्च कशी बनवायची ते पाहणार आहोत. नेहमीच्याच भाज्यांपेक्षा ही चवीला इतकी सुंदर लागते ना, की तुम्ही एकदा बनवाल ना, तर नेहमी याच पद्धतीने बनवाल. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करतोय आपण. तर मी ताजे सिमला मिर्च घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 4 भाग करून घेणार आहोत आणि आतल्या बिया सगळ्या आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. म्हणजे खाताना अशी कचकच होणार नाही आपल्याला, त्यामुळे बिया काढायच्या त्याच्यामधल्या. आता अशा मी सगळ्या बिया काढून घेते. हे बघा सगळ्या बिया काढून स्वच्छ नळाखाली धुवून घेतलेल्या आहेत. एक पण बी आतमध्ये ठेवलेली नाही आहे. आता साहित्य पण सांगते तुम्हाला. तर आपण शिमला मिर्च काळ्या मसाल्यामध्ये करणार आहोत. तर काळा मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे. घरगुती मसाला घेतलेला आहे 1 मोठा चमचा, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धनिया पावडर आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या 10-12, थोडीशी कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट घेतले. शेंगदाणे भाजून कूट करून घेतले. आलं आणि लसणाची पेस्ट, फोडणीसाठी कढीपत्ता आणि जिरे आणि मोहरी आणि 1 मोठा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. प्रथम आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकतोय त्याच्यामध्ये आणि आपण जे मसाले घेतलेले आहेत ना ते टाकतोय. त्याच्यातला काळा मसाला मी साईडला काढते. हा घरगुती मसाला आहे, 1 चमचा घेतलेला आहे. ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. माझ्या चॅनलला जाऊन पाहू शकता तुम्ही. चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे, अर्धा चमचा हळदी पावडर आणि 1 छोटा चमचा मी धनिया पावडर घेतलेली आहे. हे सर्व टाकून घेतो आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपण. हा मसाला मी नंतरनं वापरणार आहे, त्यासाठी मी साईडला काढून ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं अगदी पाणी ओतून घेतो आहे आणि मऊसूद असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. मसाला आपला फिरवून झाला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेतो आपण. आता व्यवस्थित भरून घ्यायचे सिमला मिर्च, गचगचीत अगदी भरून घ्यायचे सिमला मिर्च. खाताना खूप छान लागतात हे, त्यामुळे व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा त्याच्यामध्ये. असे सगळे सिमला मिर्च मी भरून घेते आणि आपण जे लसणाच्या पाकळ्या ठेवलेल्या आहेत त्या वाटून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता हे लसणाच्या पाकळ्या मी जाडसर असं वाटून घेते. आता रेसिपी सुरुवात करतो आहे. तर पॅनमध्ये 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. त्यात तेल पण छानसं गरम झालं आहे. जिरी मोहरी टाकलेली आहे आणि कढीपत्ता. कढीपत्ता छानसा तडतडला की मग त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकतो आहे. आपण जो 1 टॅमॅटो घेतलेला आहे लाल बारीक चिरून ते टाकलेलं आहे आणि टॅमॅटो आपला पटकन विरघळण्यासाठी त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकतो आहे. आलं लसणाची पेस्ट टाकली की टॅमॅटो पटकन विरघळतो. व्यवस्थित परतून घ्यायचा. आता आपण जो काळा मसाला साईडला काढलेला आहे, अर्धा चमचा घेतलेला आहे, तो टाकते मी. भाजीला चव खूप छान लागते याच्याने. व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा. आता लसूण टाकतोय आपण, जाडसर वाटून घेतला आहे. नेहमी लक्षात ठेवा, पावसाळा किंवा हिवाळा असेल ना तर भाज्यांमध्ये लसणाचं प्रमाण जरा जास्तच ठेवायचं, म्हणजे खोकला सर्दी वगैरे होत नाही त्यामुळं. आता व्यवस्थित लसूण परतून झालं की त्याच्यामध्ये आपण जे सिमला मिरची भरून घेतलेली आहे ते टाकतो आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची, अजिबात वाढवायची नाही आहे. आता आपले सिमला मिरचीला एक वाफ आणायची आहे, त्यासाठी झाकण ठेवतो 1-2-3 मिनटासाठी. 2-3 मिनटानंतर झाकण काढलेले आहे. मस्त अशी वाफ बसलेली आहे आपल्या सिमला मिर्चला. आता आपण मिक्सरच्या जारमध्ये जो काही मसाला राहिला आहे त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी ओतलं आहे. ते पाणी ओतते मी. आपल्याला जास्त पातळ किंवा सुकी करायची नाही आहे, त्यातल्या त्यात ठेवायची आहे चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी. आता त्याच्यावर झाकण ठेवतो आहे एक 7 ते 8 मिनटासाठी. 7 ते 8 मिनटाच्या वर झालेले आहे. मी गॅस बंद केला होता. मस्त
अशी भाजी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता आपली सिमला मिर्चसुद्धा मऊसूत अशी शिजलेली आहे. जास्त पातळ पण नाही, जास्त सुकी पण नाही, मध्यम झालेली आहे. मस्त झालेली आहे. आता तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर एन्जॉय करू शकता. आता सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेतोय. तर थोडीशी कोथिंबीर पण टाकतो त्याच्यावर आपण. तर कशी वाटली तुम्हाला ही चमचमीत भरलेली सिमला मिर्च? आहे की नाही एकदम सोपी आणि तोंडाला पाणी आणणारी ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.